नमस्कार, वेलकम बॅक टू मराठी प्रतिभा। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीसाठी हा सुंदर लुक मी क्रिएट केलेला आहे जो तुम्ही देखील इझिली करू शकता। जर तुम्हाला छान ग्लोइंग स्किन दिसणारा ड्यूई मेकअप हवा असेल तर तुम्ही बरोबर जागेवर आलेला आहात। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। हा मेकअप बेस तुम्ही कोणत्याही फंक्शनसाठी करू शकता, म्हणजे धनत्रयोदशी असो किंवा लक्ष्मीपूजन, पाडवा किंवा भाऊबीज, कोणत्याही याच्यासाठी तुम्ही हा बेस मेकअप ठेवू शकता। जस्ट तुम्हाला थोडीशी लिपस्टिक आणि आयशॅडो चेंज करायची गरज असते। सो हा बेस मेकअप जर ग्लोइंग बेस मेकअप तुम्हाला आवडत असेल तर डेफिनेटली हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे। तर आपण आता सुरू करूयात आपल्या व्हिडिओला आणि बघूयात हा लुक मी कसा तयार केला। सगळ्यात आधी बायोडर्माचे मॉइश्चरायझर मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलेला आहे। तुमच्या स्किन टाइप नुसार तुम्ही कोणतेही मॉइश्चरायझर वापरू शकता। आता नेक्स्ट आपल्याला लावायचं आहे ते म्हणजे प्राइमर। सो इथे मी लॅक्मे ॲब्सोल्यूटचे हे जेल प्राइमर वापरत आहे। जर तुम्हाला लॉंग लास्टिंग मेकअप हवा असेल, पोर्स थोडेसे मिनिमाइज दाखवायचे असतील तर ॲक्च्युअली त्याचा फायदा होतो। आता हे जेल प्राइमर मी घेतलेलं आहे, पण मी पूर्ण चेहऱ्याला लावणार नाही, हे मी फक्त टी झोनला लावणार आहे। सो इथे आपले ओपन पोर्स थोडेसे जास्त असतात, तर हे फक्त टी झोनला छान लावून आपल्याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। बाजारात खूप चांगले स्वस्त असे प्राइमर्स येतात, इनसाइडचं पण छान आहे। ऑइली स्किन असेल तर ऑइली स्किनसाठी जेल बेस म्हणा किंवा सिलिकॉन बेस प्राइमर येतात ते वापरा। हे जे जेल बेस आहे हे ऑइली आणि ड्राय दोन्ही स्किनवाल्यांसाठी छान आहे। याला छान स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होईपर्यंत मसाज करा। आता प्राइमर छान लावून झालेला आहे। आता याच्यानंतर मी लावणार आहे ELFचा हॅलो ग्लो फिल्टर। तर हा जो फिल्टर आहे याने तुमच्या स्किनवर एक छान ग्लो येणार आहे। जसं की मॅकची स्ट्रोब क्रीम असते त्याच पद्धतीने हा फिल्टर पण तेच काम करतो, पूर्ण चेहऱ्यावर छान ग्लो द्यायचं काम करतो। दिवाळीत चेहऱ्यावर ग्लो खूप छान दिसतो। याला छान बोटांच्या मदतीनेच ब्लेंड करून घ्या आणि इमिजिएटली तुम्ही बघताय किती छान ग्लो दिसतोय। आणखीन जर स्वस्तातलं ऑप्शन सांगायला गेलं तर स्विस ब्युटीचं एक हायलायटिंग प्राइमर येतं। जर तुम्हाला बजेटमध्ये काही हवं असेल तर ते डेफिनेटली घेऊ शकता। मीडियम बजेट असेल तर ELFचा हा हॅलो ग्लो फिल्टर घ्या। माझा शेड जो आहे तो मीडियम आहे। आणि अजून तुमचं हाय बजेट असेल तर मॅकची स्ट्रोब क्रीम वापरा। याच्याने तुमच्या बेस मेकअपमध्ये एक छान हायड्रेशन मिळतं आणि ग्लो पण दिसतो। सो हे लावल्यानंतर तुम्ही बघू शकताय माझा चेहरा किती छान ग्लो करू लागलाय। बट ऑफकोर्स याला आपल्याला अजून काही गोष्टींनी सेट करायचं आहे। सगळ्यात आधी मी एक कन्सिलर लावत आहे जे की माझ्या शेडचं आहे, म्हणजे माझे अंडर आय डार्क सर्कल्स जे आहेत ते थोडंसं हाईड करायला हे मदत करेल। मी तुम्हाला दाखवलं पण होतं, हे इनसाइडचं लाटे शेडचं कन्सिलर आहे, ते हे अंडर आईजला मी लावून घेते। आणि जर तुम्हाला वाटलं तर थोडंसं जिथे जिथे पिगमेंटेशन आहे तिथे लावा आणि हे बोटांच्या मदतीनेच खूप छान ब्लेंड होतं। थोडंसं अप्पर लीडला लावायचं असेल तर तिथे देखील लावू शकता। अगेन या मेकअपमध्ये तुम्हाला ब्युटी ब्लेंडर वापरायची गरज पडणार नाही। सो दिवाळीमध्ये थोडंसं फास्ट आपल्याला तयार व्हायचं आहे तर हा मेकअप एकदम युजफुल आहे। हे जे कन्सिलर आहे हे न्यू लॉन्च आहे त्यांचं आणि मला खूप आवडलं आहे। सो तुम्ही बघू शकताय अंडर आय डार्क सर्कल्स वगैरे पूर्ण इथे कमी झालेले आहेत, जे हाईड झालेले आहेत। सो आता इथे तुम्ही माझा चेहरा बघता एकदम प्लेन दिसतोय। आता आपल्याला याला छान सेट करायचं आहे। आता मी फाउंडेशन वापरलेलं नाही, त्याच्यामुळे आज मी कॉम्पॅक्ट वापरणार आहे। तर तुम्हाला जर वाटत असेल लूज पावडर डेफिनेटली वापरू शकता, बट कॉम्पॅक्टने थोडंसं आणखीन कव्हरेज मिळण्यासाठी, कारण मी बेसमध्ये फक्त एक हॅलो ग्लो फिल्टर लावलेला आहे आणि एक कन्सिलर वापरलेला आहे, त्याच्यामुळे आज मी त्याला छान कॉम्पॅक्टने सेट करून घेणार आहे। तर मॅकची कॉम्पॅक्ट मी घेतलेली आहे, मॅक स्टुडिओची। शेड माझा NC30 आहे। खूप छान कव्हरेज देते ही पावडर। सो बेसमध्ये मी थोड्या कमी गोष्टी जरी केल्या तरी या पावडरने खूप छान कव्हरेज मला मिळतं। तुम्ही बघू शकता इन्स्टंट मॅट झालेलं आहे ते। सो जर तुम्हाला हा हायलायटिंग ग्लो असंच ठेवायचा आहे तर तुम्ही फक्त अंडर आईजला, नोजच्या अराउंड, लिप्सच्या अराउंड जिथे घाम येतो तिथेच ही कॉम्पॅक्ट वापरा। हलकीशी कपाळाला, थोडीशी आयलिडला। फक्त मी या एरियावर पावडर लावलेलीच नाही। सो तुम्ही बघितलं पूर्ण अंडर आईजला, त्याच्यानंतर अशी खाली आले आणि इथून अशी लावलेली आहे। हा थोडासा हायलायटिंग पार्ट मला ठेवायची इच्छा आहे। ऑफकोर्स मी याच्यावर ब्लश देखील लावणार आहे। आता आपण लावून घेऊयात ब्लश, आणि हे खूप छान पिंक पिनॅकल शेड आहे, शुगरचं ब्लश आहे, पावडर ब्लश आहे। सो हे मी लावून घेते। सो इथे जिथे ग्लो दिसतंय तिथेच मला हलकंसं लावावं लागणार आहे, बट स्टील ते थोड्या वेळाने तो जो ग्लो आहे तो दिसतोच, कारण जेव्हा मेकअप सेटल होतो तेव्हा तो ग्लो आतला ऑटोमॅटिक दिसायला लागतो। आपल्याला कॉन्टोरिंग करायची गरज नाही जेव्हा आपण इतकं छान असं ब्लश लावतो तेव्हा। थोडंसं स्माइल करून ब्लश लावा। तर ब्लश इथे मी लावलेला आहे। आता आय मेकअप करूयात थोडासा। आय मेकअपसाठी हे हुडा ब्युटीचं मी पॅलेट घेतलेलं आहे। पहिल्यांदा मी हा शेड घेऊन पूर्ण आयलिडवर सेट करते। एक छोटा असा ब्लेंडिंग ब्रश घ्यायचा आहे आणि हा जो ब्राऊन शेड आहे हा मी आउटर कॉर्नरला लावून घेते। खूप बेसिक आयशॅडो इथे मी लावते आहे,
हे आयशॅडो पॅलेट पण खूप छान आहे. थोडंसं कॉस्टली आहे, बट तुम्हाला थोडेसे न्यूट्रल टोन्स हवे असतील तर याच्यामध्ये तुम्हाला मिळतील आणि सणासमारंभामध्ये खरंच खूप मस्त वाटतात. म्हणजे ओव्हर द टॉप काही वाटत नाही आणि खूप असं सटल दिसतं, खूप छान दिसतं. सो ब्राऊन शेड मी आउटर कॉर्नरला लावेल आणि इनर कॉर्नरमध्ये किंवा मिडलमध्ये पूर्ण एक छान शिमर शेड आहे याच्यामध्ये, तर तो लावून घेईल. जो आपल्या साडीवर मॅच होतो असा लावायचा. जर साडीमध्ये गोल्ड असेल तर गोल्ड लावा. थोडंसं लोअर लॅश लाईनला पण मी इथे हा ब्राऊन शेड लावून घेत आहे. थोडासा ब्लेंडिंगला टाईम घ्या इथे. जर तुम्हाला झटपट मेकअप करायचा आहे तर त्याच्यासाठी ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला आहे. तो जो मेकअप आहे तो खूप फास्ट होतो. हा थोडासा म्हणजे आरामात केलेला मेकअप आहे, बट स्टील जर तुम्हाला खूप आवडत असेल मेकअप करायला तर अशा पद्धतीचा डेफिनेटली करू शकता. हा जो शेड बघताय तुम्ही इथला, हा वाला थोडासा गोल्डनिशमध्ये आहे आणि तो जेव्हा मी लावेल माझ्या अप्पर लिडला ते एकदम परफेक्ट मॅच होईल माझ्या साडीवर. आणि हा मी बोटाच्या मदतीनेच असं लावते. तुम्ही बघू शकता याचं शिमर इतकं छान आहे, खूप छान पिगमेंटेड आहे. मी जसं सांगितलं हे आयशॅडो पॅलेट थोडंसं कॉस्टली आहे, बट वर्थ आहे. म्हणजे आरामात तुम्हाला जास्त जर आयशॅडो आवडत नसतील लावायला तर फक्त ब्राऊन आउटर कॉर्नरला आणि असा शिमर इनर आणि मिडलला लावा. आता हे प्लमचं काजळ मी घेतलेलं आहे आणि छान लोअर वॉटर लाईनला खूप डार्क असं लावून घेतलेलं आहे. खूप छान काजळ आहे बाय द वे हे. अप्पर वॉटर लाईनला देखील अशा पद्धतीने लावून घ्या आणि जसं मी नेहमी सांगते थोडंसं आउटर साईडला जास्त लावते मी. त्याच्यानंतर तुम्ही त्याला एक असा शेप पण देऊ शकता. काजळ लावल्यानंतर एकदम लुक माझा वेगळा झाला, म्हणजे जास्त एनहॅन्स झाला. आता नेक्स्ट आहे आयब्रो फिल करून घेऊयात आपण. आयब्रो पेन्सिल देखील डेफिनेटली तुम्ही वापरू शकता. आयब्रो फिल करण्यासाठी पॅकची ही सुपर ब्राउ क्रीम मी वापरणार आहे, ज्याच्यामध्ये माझा शेड आहे नंबर 1 क्युबन एस्प्रेसो. एकदम परफेक्ट मॅच आहे माझ्या आयब्रोजसाठी. याला असं घेतलं, अँग्युलर ब्रश घ्या, थोडंसं प्रोडक्ट आधी बाहेर काढा आणि मग फिल करा. आतल्या साईडने जेव्हा फिल करता तेव्हा एकदम हलक्या हाताने फिल करा. त्याच्यानंतर अशा पद्धतीने स्पूलीने त्याला ब्रश करा. आता आपण लावणार आहोत मस्कारा. तर मस्कारा मी वापरत आहे लॉरियलचा व्हॉल्युमिनस लॅश पॅराडाईज मस्कारा. मी आयलॅशेस थोडेसे कर्ल करून घेतलेले आहेत. तर आता मी लावणार आहे लिपस्टिक आणि सगळ्यात आधी लिप लायनर वापरणार आहे. स्विस ब्युटीचं हे बोल्ड मॅट लायनर आहे आणि याचा शेड आहे पर्पल. सो लिप लाईन करून घेणार आहे मी आधी. त्याच्या आधी लिप्सवर जे पण प्रॉडक्ट आहे ते आधी काढा आणि मेकअप सुरू होण्याच्या आधी लिप बाम वगैरे लावून घ्या, म्हणजे तोपर्यंत तुमचे लिप्स छान हायड्रेट होतात. थोडे थोडे कॉर्नरने लिप्स असे फिल करा. सो या आउटफिटवर पिंक लिपस्टिक म्हणजे साधारण अशी पर्पल पिंक किंवा डार्क ब्राऊन कलरसुद्धा खूप छान जाईल. आता मी NYXची ही लिपस्टिक लावणार आहे. खूप जास्त लावू नका आधी. आता ब्रशच्या मदतीने लिपस्टिक लावल्यामुळे ही एकदम असं जास्त याचा लेअर नाही बनत, एकदम छान स्मूथ लागते. कारण लिक्विड लिपस्टिक असतात ज्या तुम्ही जास्त लावल्या तर मग खूप ड्राय पण होतात आणि त्याचे थोडेसे असे पापुद्रे असतात ना, ते निघायला लागतात. त्याच्यामुळे थोडंसं ब्रशच्या मदतीने लावलं तर बेटर आहे. आता याच्यावर जर तुम्हाला लिप ग्लॉस लावायचं असेल तर डेफिनेटली लावा. आता इथे आधी मी टिकली लावून घेते. त्याच्यानंतर इथे मी हायलायटर लावून घेणार आहे. के ब्युटीचं हे हायलायटर आहे. हायलायटर हे खूप सुंदर आहे. सो ह्या ब्रशवर मी असं घेतलं आणि ऑलरेडी जो ग्लो होता आधीचा तो आहेच आहे, बट हे लावल्यावर अजून खूप छान दिसेल. तुम्ही इन्स्टंट ग्लो इथे बघू शकताय. छान ग्लोई मेकअप आहे हा, कारण की मला असं वाटतं दिवाळीत खरंच छान दिसतो असा मेकअप. आणि या ब्रशने खूप छान लागतं हायलायटर. सगळ्यात लास्ट स्टेप राहिली आहे ती म्हणजे फिक्सिंग स्प्रे. मेबेलिन फिटमीचा आहे हा. तर इथे हा माझा मेकअप लुक छान कंप्लीट झालेला आहे आणि नाकात मी खडा घालते, म्हणजे डायमंडचा, जो मी ॲक्च्युली फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे. थोडासा मोठा आहे हा खडा, सो थोडा छान जाईल या लुकवर. ऑफकोर्स नथ वाटली तर नथ घाला. तुम्ही बघू शकताय खूप छान दिसतोय आणि डिरेक्टली घातला मी, त्याला स्क्रू वगैरे लावत नाही. आता थोड्या वेळासाठी घालेल आणि मग काढून देईल. सो येस, हा मेकअप लुक माझा छान कंप्लीट झालेला आहे. आता लिप ग्लॉस मला लावायची इच्छा आहे, बट तुम्हाला जर वाटत असेल तर लिप ग्लॉस तुम्ही अवॉइड करू शकता. मला फार आवडतं. अशी मॅट लिपस्टिकपेक्षा लिप ग्लॉस जास्त छान वाटतं. सो साडीचा कलर पण तुम्ही बघू शकताय, खूप सुंदर आहे, असा आकाशी कलर आहे. आणि हा ब्लाऊज मी वेगळा शिवलेला आहे, साडीवरचा नाही. तर तुम्ही इथे बघू शकताय माझा संपूर्ण मेकअप झालेला आहे आणि मिनिमल ज्वेलरी मी घातलेली आहे, जी खूप छान दिसते आहे. माझ्याकडे खूप सुंदर असं ग्लॉस आहे इनसाईडचं. सो इनसाईड
हायड्रेटिंग ग्लॉस आहे. शेड आहे चेरी स्प्रिट्स म्हणून असा शेड आहे, जो एकदम छान या लिपस्टिकवर जाईल. जेव्हा ग्लॉस लावतो ना आपण, लिप्स आपले थोडेसे मोठे दिसतात, प्लम्पी दिसतात. तर फायनली एक छोटीशी नथ मी इथे घालून आलेली आहे आणि ती घातल्यावर आणखीन लुक छान वाटू लागलेला आहे. सो जर नथ तुम्हाला घालायची असेल तर डेफिनेटली घाला. नथ घातल्यानंतर ऑफकोर्स आपला महाराष्ट्रीयन लुक अजूनच भारी दिसतो. सो डिपेंड आहे, लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर तुम्ही नक्कीच घालू शकता. तर मैत्रिणींनो, हा होता माझा आजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल तर प्लीज कमेंट करा, शेअर करा जितका पॉसिबल आहे तितका, आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर करा. शिवाय नोटिफिकेशन बेल असते, तिथे पण क्लिक करून ठेवा, म्हणजे माझे जेव्हा पण व्हिडिओज येतील तर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू सो मच आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.